या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील, डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI इंडोस्कोपी सेंटर, SS बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे SS बलदेवा हॉस्पिटल, डॉक्टर BP उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। दिनांक 16/10/2022 रोजी फिर्यादी राजेश कन्नन कटराजा देवर यांचा भाऊ कल्याणी देवर याचा आरोपी कामाजी देवर, शिवा देवर आणि महेश देवर यांनी धारदार शस्त्रांनी खून केल्याची फिर्यादीचा भाऊ राजेश कन्नन देवर यांनी MIDC पोलीस स्टेशनला नोंद केली होती। या अनुषंगाने पोलिसांनी याचा तपास करून जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये त्याच्या अनुषंगाने चार्जशीट आरोपींच्या विरुद्ध दाखल केलं। यामध्ये तीनही आरोपींच्या विरोधामध्ये माननीय प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री शर्मा साहेब यांच्या कोर्टापुढे हा खटला चालला। यामध्ये जवळपास सरकार पक्षाच्या वतीनं 14 साक्षीदार तपासण्यात आले। या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की कल्याणी देवर जो मयत आहे याचं आरोपी नंबर 1 यातला कामाजी देवर याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते आणि त्या कारणावरून या आरोपींनी त्याचा खून केल्याची फिर्याद त्याच्या भावाने नोंदवली होती। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर जो काही पुरावा निर्माण कोर्टापुढे आला त्या पुराव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विसंगती होत्या, त्या आम्ही कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिल्या। यासोबतच फिर्यादी सांगतात त्याप्रमाणे वैद्यकीय पुरावा आणि फिर्यादीच्या म्हणण्यातला जो पुरावा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली आणि या साऱ्या गोष्टी सरकार पक्षानं बियॉन्ड रिजनेबल डाऊट साबित केले नाहीत। म्हणजेच या कल्याणी देवर याचा जो काही खून आहे या 3 आरोपींनी केला याबाबतचा कोणताही सबळ किंवा ठोस पुरावा सरकार पक्षाला कोर्टापुढे बियॉन्ड रिजनेबल डाऊट मांडता आला नाही। त्यामुळे सरकार पक्षाच्या जे काही साक्षीदार तपासण्यात आले, मेडिकल एव्हिडन्स बघण्यात आला किंवा यातल्या गुन्ह्याचा मोटिव्ह जो आहे तो सर्वात महत्वाचा त्या ठिकाणी तपासण्यात आला आणि या सर्व बाबींमध्ये असं दिसून आलं की या 3ही आरोपींना यातील फिर्यादी कल्याणी देवर यांचा भाऊ राजेश कन्नन देवर याने खोटेपणाने गुंतवण्यात आल्याची बाब बेरवान कोर्टापुढे निदर्शनास आणून दिली आणि त्यामुळं कल्याणी देवर यांच्या मृत्यूला हे 3ही आरोपी जबाबदार नाहीत। त्या अनुषंगाने सिव्हिलमध्ये जे काही नोंद झाली ती प्राथमिक त्यामध्ये अननोन पर्सनने अननोन हत्यार अननोन कारणावरून मारण्यात आले अशी नोंद होती आणि ती नोंद आम्ही कोर्टापुढे निदर्शनाला आणून दिली आणि आम्ही पूर्णपणे या गोष्टीची नकारात्मक जी काय आमची भूमिका आहे आरोपींची ती कोर्टापुढे आणली आणि ती आम्ही साबित केली। यावरून मेहरबान कोर्टाने या 3 आरोपींना आज या खटल्यातून निर्दोष मुक्त केलं। इव्हन प्रॉसिक्युशनने त्यांची केस ही बियॉन्ड रिजनेबल डाऊट ही प्रूव्ह केली नसल्या कारणामुळे या 3 आरोपींची आज रोजी कोर्टाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। आयुष हॉस्पिटल डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मतदार मंगल कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल इथं सर्व सोयींनी युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मुळव्या, भगंदर, नासू यावर इलाज, याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन्स, अपेंडिक्स, पित्ताशयातील खडे, आतड्यांचे विविध आजारांवर उपचार, हर्निया शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी, बद्धकोष्ठता व गुदद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार, कॅन्सर निदान व उपचार, स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार, अपघात संबंधित शस्त्रक्रिया, डायबेटिक फूट शस्त्रक्रिया, पायातील शिराच्या आजारांवर उपचार, डॉक्टर BP उबाळे आणि डॉक्टर कविता B उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर 21A, रविवार पेठ, मतदार मंगल कार्यालयाजवळ, कन्ना चौक, सोलापूर। फोन नंबर 0217 272 60 95 98 22 60 60 97।